आपलाच हिंदू हा हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आडवा येतो तेव्हा आम्हाला एका हिंदूला दुसऱ्या हिंदूच्या डोक्यावरती शाई टाकावी लागते असं वक्तव्य संग्राम बापू भंडारेंनी केलेलं आहे। काही दिवसांपूर्वी संग्राम भंडारे या कीर्तनकाराने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवरती शाई फेकल्याप्रकरणी विधान केलेलं आहे। विकास लवांडेंनी वारकरी संप्रदायातील काही कीर्तनकारांवरती टीका करताना घुसखोर असा शब्द वापरला आणि याला आक्षेप घेत हिंदू धर्म विरुद्ध आणि गुरुवर्यांबद्दल बोलल्यास शाई टाकावी लागेल अशी भूमिका संग्राम भंडारेंनी घेतली। जेव्हा आपलाच हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करायला अडचण आणतो, आडवा येतो, तेव्हा नाईलाज असतो एका हिंदूला दुसऱ्या हिंदूच्या डोक्यावर शाई टाकावी लागते ना, तेव्हा आम्हाला सुद्धा दुःख होतं। काय आम्हाला त्यात फार आनंद झाला, अशातला भाग नाही हो। आम्हाला औरंग्याला ठोकण्यात मजा आहे, आम्हाला अब्दुल्ल्याला फाडण्यात मजा आहे, आम्हाला हिंदूंची डोकी काळी खंडोजी खोपड्यासारख्याचे हातपाय तोडावेच लागले, सूर्याजी पिसाळांना शिक्षा द्यावीच लागली। ही फितूर शेवटी धर्मासाठी घातक असतात। ते वारंवार मला पुन्हा धमक्या देत आहेत, सोशल मीडियातनं धमक्या देत आहेत, भाषणात धमक्या देत आहेत। माझ्या जीविताला धोका आहे, अद्यापर्यंत मला सुरक्षा मिळालेली नाहीये। खरं तर मी कोणत्याही धर्माच्या विरुद्ध बोललेलो नाहीये। मी वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबा तुकोबांच्या विसंगत विचार मांडणारे लोक घुसखोरी करून वारकरी संप्रदायाचा विचार पायदळी तोडवण्याचा जो प्रयत्न करतायत ते मनुवादी लोक, वर्णवर्चस्वादी लोक घुसखोरी करतायत। याचा प्रतिवाद ते करत नाहीयेत। मी त्यांना 21 प्रश्न विचारले, त्याचाही ते प्रतिवाद करत नाहीये। परंतु हा जो काही सांस्कृतिक दहशतवाद आहे, जो आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणतोय, आमच्या जीविताला धोका आणतोय, हा शासन पुरस्कृत दहशतवाद आहे, त्याचा मी निषेध करतो।